मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। प्रेम विरह भाग 42 मागील भागात गायत्री तिला खाली पाठवत हळू जा पळणाऱ्या आर्याला गायत्री मागून आवाज देत। आता पुढे गायत्री आणि खुशी बोलतच होती की इतक्यात खुशीचा फोन वाजला। मीरा, हॅलो दीदू। खुशीने फोन उचलला तशी मीरा वैतागून तिला आवाज देत, मीरा एवढं काय वरडायला, काय झाले आणि आवाज का असा येतोय? खुशी काळजीने तिला विचारत, दीदू तुला काहीच वाटत नाही? लग्न काय झाले, सगळं विसरायला लागलीयेस तू? मीरा तक्रारीच्या सुरात वरडत, नाटक नको करू, काय झाले सांग, काही कांड नाही ना केलं? मी नाही हा यावेळी, आईशी बोल, तुझं तू निस्तर, नेहमी मी नाही वरडा खाणार। खुशी तिला रागावत, दीदू किती वातड झालीयेस तू? असं बोलतात लहान बहिणीला? मी काही कांड नाही केलं, माझा पेपर आहे नेक्स्ट वीक आणि माझी नोट्स हरवलेत, सापडत पण नाहीये। मीरा रडत रडत तिला सांगत होती। यात नवीन काय आहे मग? नेहमीची कारणं आहेत तुझी। तुला किती वेळा सांगितलंय नेहमी नोट्सची एक्स्ट्रा कॉपी झेरॉक्स करून ठेवत जा म्हणून। आयत्या वेळी अशी रडारड करावी लागत नाही, पण ऐकले ती आमचे, हो ना? खुशी तिला वरडत, वहिनी कशाला बोलते तिला? झालं असेल चुकून। दोघींचं बोलणं ऐकून हसणारी गायत्री मध्ये बोलत, काही बाजू नको घेऊ तिची गायत्री, तिचं नेहमीचं नाटक आहे हे। मीरा तू रडू नको, कोणता सब्जेक्ट आहे सांग मला, मी करेन हेल्प। गायत्री खुशीकडून फोन घेत, खरंच गायत्री दीदी? हो खरंच, लॅपटॉपवरून कॉल कर, मी सांगते तुला सगळं। गायत्रीने सांगितलं तसं मीराने कॉल करत तिच्याशी सगळं शेअर केलं। मीरा एकदम पॅनिक होऊन तिला सगळं विचारत होती, तर गायत्री एकदम शांतपणे तिचं सगळे ऐकून घेत तिला एक एक गोष्ट समजावून सांगत नोट करायला लावत होती। तिची बोलण्याची पद्धत, संयम, शिकवण्याची स्टाईल सगळे खुशी समोर पाहून शांतपणे पाहत होती। एखाद्याला जणू खूप आवडीचे काम करायला मिळावे असे काहीसे हावभाव दिसत होते गायत्रीच्या चेहऱ्यावर। एकदम प्रोफेशनल प्रोफेसर सारखी बोलत सगळे मुद्देसूद शिकवत होती। शिकवताना एक वेगळी चमक दिसत होती तिच्या डोळ्यात। तिला इतके मन लावून शिकवताना पाहून काही विचार ढोकावून गेले खुशीच्या मनात। दीदू अगं कसली भारी आहे ही, सगळं डिक्टो माझ्या कॉलेजच्या प्रोफेसर सारखी शिकवलं हिने। थँक्यू गायत्री दीदी। मीरा आनंदाने दोघींना पाहत, आता सगळे नीट सांभाळून ठेव आणि पेपर नीट लिहा म्हणजे झाले। खुशी तिला पाहून, गायत्री दीदी मला काही अडले तर मी कधीही फोन करू ना तुला? आय नीड युअर हेल्प प्लीज। नाही नको म्हणू, मीरा तिला मस्का मारत, हो ग कर केव्हाही फोन, आय एम ऑलवेज अवेलेबल। थँक्यू दीदी, बाय दीदू बाय। गायत्री दीदी बरं झालं बाई तू होतीस म्हणून सांगितलं, नाहीतर आज काही खरं नव्हतं, बहुतेक रात्रीचा मुक्काम वाईला करावा लागला असता मला। फोन ठेवला तशी खुशी हसून गायत्रीला पाहून, वहिनी इतकं काही नाही, सोपं तर होतं सगळे, माझे पण हेच सब्जेक्ट होते म्हणून जमलं। गायत्री हसून उत्तर देत, नाही पण खूप प्रोफेशनल असल्यासारखी शिकवत होतीस तू, तुला आवडतं वाटतं शिकवायला? खुशी तिचा चेहरा पाहत अंदाज घेत, आवडतं? नुसतं आवडत नाही वहिनी, टीचिंग फॅशन आहे माझा, फॅशन खूप खूप आवडतं मला शिकवायला। मी तर मास्टर ऑफ कंप्लीट केलंय, यूएसच्या युनिव्हर्सिटीची स्कॉलरशिप पण मिळाली होती मला, जाणारच होते मी। इतका वेळ भरभरून बोलणारी गायत्री एकाएकी गप होऊन खुशीला पाहू लागली। काय झालं, थांबलीस का? बोल ना। खुशी तिला असं मध्येच थांबलेलं पाहून, काही नाही, नको त्या आठवणी। गायत्री विषय टाळत, मी तुला फोर्स नाही करणार सांग म्हणून, पण काल तूच म्हणालीस ना आपण सगळं शेअर करायचं ठरवलंय, तुला काहीही शेअर करावंसं वाटलं तर मी आहे। खुशी तिच्या खांद्यावर हात ठेवत, राग येणार नसेल तर अजून काही बोलू? खुशी गायत्रीची परवानगी घेत गायत्रीने नजरेने होकार दिला तसं खुशी बोलायला लागली, टीचिंग हे तुझं स्वप्न किंवा गरज असू शकते, फॅशन नाही। फॅशन ते असतं जे कितीही संकट आली,
संघर्ष करावा लागलं तरी ते पार करून त्यावर मात करून पूर्ण करणे, शेवटपर्यंत त्याच्यासाठी झडणे म्हणजे फॅशन. जर खरंच ते तुझं फॅशन असतं तर आता परिस्थिती वेगळी असली असती कदाचित. खुशी शांतपणे तिचा चेहरा पाहत बोलत होती आणि गायत्री विचारात हरवून ऐकत होती. गायत्री, मला माहितीये तुझं दुःख खूप मोठं आहे, जे कशानेही भरून निघणार नाही. पण एकदा बाहेर पडून बघ, तुला तुझं दुःख छोटं वाटायला लागेल. तुला माहितीये मी ज्या आश्रमामधल्या मुलींना डान्स शिकवते त्या कोण आहेत? खुशी तिचा हात हातात घेत, कोण आहेत त्या? थांब, तुझी ओळख करून देते म्हणत खुशीने तिचा लॅपटॉप जवळ ओढला आणि आश्रमाची वेबसाईट ऑन केली. ही बघ, ही आहे श्रेया, ही शालिनी, श्रद्धा, राधा, जवळजवळ 31 मुली आहेत. 3 ते 9 वयोगटातील. यातल्या एकाच्याही डोक्यावर तिच्या वडिलांचं छत्र नाहीये. अनाथ आहेत ह्या. काहींना तर आई पण नाहीये ना, काहींना नातेवाईक. ही बघ, ही दुसरी तरुण मुलींची लिस्ट. या 20 ते 30 वयोगटातील, म्हणजेच माझ्या तुझ्या वयाच्या. या पण जवळजवळ 21 जणी आहेत. या सगळ्या विधवा आणि निराधार आहेत. अशा अजून खूप जणी आहेत इथे. प्रत्येकीची कहाणी वेगवेगळी. काहींचे प्रेमविवाह, काहींचं अरेंज मॅरेज, तर काही कुमारिका आहेत. या सगळ्यांनी स्वप्न, इच्छा, लग्न सगळं काही अर्धवट राहिलंय. कारण यांचे जीवनसाथी देशाच्या रक्षणासाठी कधीच यांची साथ सोडून शहीद झालेत. याचा त्यांना अभिमानच आहे. पण तरी आयुष्य तर त्यांना एकट्यानेच जगायचं ना. हे इथेच थांबत नाहीत. या सगळ्या मुलींवर एवढा आभाळ कोसळला असताना काहींना स्वतःच्या घरच्यांनी देखील स्वीकारण्यास नकार दिलाय. का तर विधवा आता काही कामाची नाही. मुलगाच नाही तर सुनेला पोसून काय करायचंय? मुलगा गेला कमवता, एक हात कमी झाला तर नातवंड आणि सुनेचा खर्च कोण करणार? एक ना अनेक कारणांनी घराबाहेर काढलेल्या सगळ्या सुना आणि लेकी आहेत या. काहींचे संसार तर अवघे 1-2 महिने पण नाही झाले. काहींच्या पदरात तान्ही मुलं होती, तर काहींचीही गोड बातमी ऐकायला त्यांचा जोडीदार देखील सोबत नव्हता. मग त्यांनी जगणं सोडलं का? बघ जरा यांच्याकडे. आज या सगळ्या शिकून स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. छोटा मोठा उद्योग, नोकरी करून स्वावलंबी व्हायचा प्रयत्न करतायत. गायत्री, सगळं आहे तुझ्याकडे. प्रेम करणारे आई वडील, जीव लावणारे भाऊ, गोड आर्या, घरदार, शिक्षण, चांगले विचार. मग का अडवतेस तू स्वतःला? असं का आहे जे तुला पुढे जावंसं वाटत नाही, जगावंसं वाटत नाही? खुशी तिच्या गालावरून हात फिरवत तिला समजावत, वहिनी माहितीये, मला सगळं माहितीये. माझ्यापेक्षा खूप दुःखी लोक आहेत या जगात, जे सगळं सहन करून पुन्हा उभं राहिलेत. पण मला नाही जमत. केला मी प्रयत्न त्याच्याशिवाय पुढे जायचा, पण नाही जमत मला. त्याशिवाय आयुष्याची कल्पना पण नाही सहन होत. कसं विसरू त्याला? नाही जमत मला. त्यांनी प्रेम करायला शिकवलं, जगणं शिकवलं, पण त्यांच्याशिवाय कसं जगायचं हे शिकवलंच नाही. प्रेम केलं ना त्यांनी, मला कधी सोडणार नाही असंही म्हणाला होता तो. मग का गेला असा मला अर्ध्यात सोडून? मला हवंय तो पुन्हा. सारखं असं वाटतं केव्हाही येईल तो परत. मी इथेच असायला हवं. त्याला मी दिसले नाही तर? तो पुन्हा निघून गेला तर? नाही, मी इथेच आहे. तो जेव्हा येईल मी तिथेच असायला हवं, इथेच. गायत्री तिच्या गळ्यात पडून हमसून रडत बोलत होती. खुशी पण तिला ऐकून हळवी झाली होती. गायत्री, सावर ग स्वतःला. ते नाही येणार परत. तुला समजत का नाहीये? का पट्टी बांधलीये तू डोळ्यांवर? अगं नको स्वतःला असं बांधून ठेवूस. खूप त्रास देतेस तू स्वतःला, तुझ्या प्रेमाला. ते जिथे कुठे असतील तुला असं पाहून खुश असतील का? खूप सुंदर जीवन तुझी वाट बघते. तुझी स्वप्न तुझी वाट पाहताय. ती जग. जीवनाचा हा प्रवास इतका सोपा नाहीये. कोणाची तरी साथ हवी असते प्रत्येकालाच. तूही मागचं सोडून पुढे जा. आर्याला पण गरज आहे तिच्या वडिलांची. तिच्यासाठी तरी विचार करायला काय हरकत आहे? खुशी तिला सावरत,
वहिनी, आज बोललीस ते शेवटचं, पुन्हा हा विषय माझ्यासमोर काढायचा नाही. तुझं बाकी सगळं मान्य आहे, पण हे नाही. त्याच्याशिवाय दुसरं कुणीही माझ्या आयुष्यात नाही जाणार. मी पुढे नाही जाणार. त्याला सोडून खुशीने विषय काढला तशी गायत्रीने तिच्यापासून बाजूला होऊन चिडून बोलत डोळे पुसत तिथून पळतच बाहेर निघाली. बाहेर तर तुला मी काढणारच यातून गायत्री. तुझा राग तत्कारावा लागला तरी चालेल, बट यू हॅव टू लिव्ह युअर लाईफ हॅपीली. खुशी जाणाऱ्या गायत्रीला पाहून मनात बडबडत, शुभ सकाळ आमदार साहेब. आजचा आमचा दिनक्रम 9 ते 4 ऑफिस, 4 ते 6 रियाच्या घरी डान्स प्रॅक्टिस, 6 ते 7 रिटर्न टू होम. बाय, टेक केअर. डन. गेला बाबा मेसेज. आता कधी पाहतील काय माहीत. 2 दिवस फोन पण नाही केला. पाहणं तर सोडा, साधा आवाजही ऐकवला नाहीये. नुसतं हाय, हॅलो, गुड नाईट इतकंच काय तो संवाद. शी, याला काय अर्थ आहे. खुशी आत्ताच खालचं किचनचं काम संपवून ऑफिसला निघायची तयारी करत होती. आज पहिला दिवस होता लग्नानंतरचा. कोण काय म्हणेल, कसे पाहतील, काय प्रश्न विचारतील याचाच कालपासून विचार चालू होता. खरी चिंता त्याची होती की आणखीन काही कळत नव्हतं. शुभमचं नवीन ऑफिस पण नुकतंच तिच्या ऑफिसच्या बिल्डिंगमध्ये शिफ्ट झालंय सायलीकडून कळलं होतं. म्हणजे आता त्याच्याशी नजरानजर होणारच कधी ना कधी. कोण शुभम? मी नाही ओळखत कुणाला. विषय संपला. पिंकी स्वतःची समजूत काढत मनाला समजावलं आणि आवरायला निघून गेली. कशी दिसते मी गुलाबराव? ही साडी चांगली तर वाटतीये ना? आणि केस बांधून टाकू का? पण यांना असे आवडतात ना, म्हणून असे मोकळे सोडलेत. खरंच तुला पण असेच आवडतात? त्यांचीच प्रतिकृती आहेस ना तू. पण ते सोड. खूप धाकधूक होते आज मला. शाळेचा पहिला दिवस असल्यासारखं का वाटतंय? तेच ऑफिस, तीच लोक, तरी असं का वाटतंय? लॅपटॉप बॅगमध्ये भरून रोपांशी संवाद करत उभी होती. हो हो माहितीये, लक्ष नाही द्यायचं. आपण भलं आणि आपलं काम भलं. हो ना? तुला सगळं कळतं. आणि एक ते आहेत कालपासून लक्षच नाहीये त्यांचं. किती काय काय सांगायचं होतं त्यांना. रात्री किती वाट पाहिली पण ऑनलाईन आलेच नाहीत. किती भक्कास वाटते. ही रूम त्यांच्याशिवाय झोप पण नाही लागली. पण नो कॉम्प्लिमेंट. त्यांनी आधीच कल्पना दिली होती 2-3 दिवस जमणार नाही म्हणून. पण मला करमत नाहीये ना, त्याचं काय करू? खुशी डबडबलेल्या डोळ्यांनी फुलांना गालावर फिरवत त्याला अनुभवत होती. चल मी निघते, नाही तर उशीर होईल. उरलेले संध्याकाळी आल्यावर बोलू. हातातल्या स्प्रेचा शिटकारा दोन्ही रोपांवर केला आणि डोळे पुसून निघाले. जिना उतरत पुन्हा एकदा फोन हातात घेऊन चेक केला. कदाचित मेसेज पाहून काही रिप्लाय आला असावा या आशेने, पण पुन्हा निराश. दादा, माई, मी निघू? डायनिंग जवळ येत खुशी. निघालं का मॅडम? आता परत केव्हा येणार? सासूने आयता डब्बा रेडी करून ठेवलाय आणि नाश्ता पण. अक्का देवघरातून बडबडत डायनिंग जवळ येत. अक्का, अहो तिनेच बनवलंय सगळं. मी फक्त डब्यात पॅक केलं इतकंच. दुपारचं पण बनवत होती, पण तुम्हाला गरम गरम लागतं म्हणून मग मीच म्हटलं आहे नीलू आणि मी घेईन करून. माई तिची बाजू घेत म्हणाल्या. तसं अक्काने दोघींवर नजर फिरवली. तरीच म्हटलं वकीलबाई बोलल्या कशा नाही? आणि इतकं काय कौतुक त्यात? बाईच्या जातीनं इतकी चपळाई तर करायलाच हवी. त्याशिवाय जमणार आहे का संसार? अक्का पुटपुटत खुर्चीत बसल्या. अक्का, सकाळ सकाळी घरातून बाहेर निघणाऱ्या माणसांशी बोललं की दिवस चांगला जातो. इतकं साधं करायला काही हरकत नाही. दादा प्लेटमध्ये पाहून नाश्ता करत. बस ग, नाश्ता करून जा. माई तिला आवाज देत विषय बदलत. नको माई, उशीर होईल, मी निघते. खुशी डब्बा हातात घेत. सुनबाई, असं उपाशी पोटी घराबाहेर पडू नका. बसा थोडा वेळ, गुणाजी सोडेल तुम्हाला. नाही होणार उशीर. दादा पण आग्रह करत. दादा, अहो खरंच उशीर होईल. मी खुशी बोलतच होती की मेसेज टोन वाजली. गुड मॉर्निंग होम मिनिस्टर. आय एम ॲब्सोल्युटली फाईन. नाऊ आय एम इन मीटिंग. कॉल यू ॲट नाईट. ऑल द बेस्ट. डू नॉट थिंक सो मच. रिलॅक्स्ड. जस्ट डू इट ॲज पॉसिबल ॲज. बाय.
अँड टेक केअर, मिस यू. मेसेज पाहिला तशी कळी खुलली तिची. आता तरी करशील ना नाश्ता? तिचा खुललेला चेहरा पाहून माई तिला आवाज देत म्हणाल्या तशी आशाळून ती सर्वांना पाहू लागली. माई, ते मी गाडीत बसून करते नाश्ता, उशीर होतोय म्हणत तिने पळत किचनमधून डब्बा आणला आणि डब्बा भरून घेत पळतच बाहेर पडली. हॅलो बाबा, बोला ना. खुशी ऑफिसमध्ये फोन उचलत. पिंकी, अगं निघालीस का ऑफिसमधून? मीही निघतच होतो, म्हटलं तुला विचारावं, सोबतच गेलो असतो घरी. विलासराव फोनवर, नाही हो बाबा, अजून नाही निघाले. खूप दिवस हात लावलाच नाही ना कामाला, तर सगळं पेंडिंग पडलंय. तुम्ही जा पुढे. असंही ऑफिसवरून मी थेट रियाच्या घरी जाणार आहे. ते आश्रमच्या प्रोग्राम पण जवळ आलाय. मी सांगितलं होतं ना काल तुम्हाला. खुशी काम करत उत्तर देत. हो ग, आहे लक्षात. पण तुझी आई माहिती आहे ना, 4 फोन येऊन गेले तिचे पिंकीला घेऊन या म्हणून. त्याकरता फोन केला होता. वाटलं निघायच्या आधी तुला एकदा विचारावं. नाही व बाबा, नाही जमणार. प्रॅक्टिस झाली की घरी पण निघायचे. माईंना टाइम कळवलाय मी. आता उशीर झाला तर बरं नाही दिसणार. त्या काही बोलणार नाही. पण नको, आजच पहिला दिवस आहे ना, तर ठरल्याप्रमाणे उरकते सगळी कामं. पुन्हा केव्हा तरी येईन. आत्ता काय रोजच तर ये जा असेल ना? खुशी उत्तर देत. असं म्हणतेस? ठीक आहे, तुझ्या सोयीप्रमाणे बघ सगळं. काही हरकत नाही, मी सांगतो विनाला. बरं, कशी जाणार आहेस? जास्त उशीर करू नकोस, वेळेवर जा. काही लागलं तर कळव. विलासराव काळजीने. हो बाबा, नका काळजी करू. गुणादादा येणार आहेत गाडी घेऊन, त्यांच्यासोबत जाईन मी. चला नंतर बोलते, मी आता जरा घाईत आहे. चला गुणादादा. झालं सगळं. थँक्यू, तुम्ही आलात. आज ठरल्याप्रमाणे ऑफिसची कामं उरकून खुशी रियाच्या घरून प्रॅक्टिस करून निघाली होती. खूप दिवसांनी सगळ्या भेटल्या. तशी खूप धमाल मस्ती करत प्रॅक्टिस पूर्ण झाली होती. नेहमीसारखी मस्ती जरी होती तरी आता त्याला थोडी कर्तव्याची झळ लागल्यामुळे काही निर्बंध स्वतःवर घालून त्याप्रमाणे सगळं करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आजचा दिवस तरी बजावला होता. ऑफिसमधला पहिला दिवस म्हणावा तसं चांगलाच गेला होता. कुणी कौतुकाने तर कुणी संशयाने पाहताना वाटले. कुणी मिसेस आमदार म्हणत चिडवलं तर कुणी नशीब काढलंच म्हणून ईर्षेने पाहिलं होतं. नको ते प्रश्न पण कानावर पडले. पण ते प्रश्नच काय, आता तो विषय पण आपल्या आजूबाजूला फिरकू द्यायचा नाही असं निश्चय मनाला बजावलं होतं. इतकीही महत्व या गोष्टीला द्यावं असं कदापि वाटलं नव्हतं मनाला. आणि असंही आमदार साहेबांनी सकाळी सांगितलं होतं, रिलॅक्स्ड अँड डू नॉट थिंक सो मच. म्हणून मग त्यांचं तर ऐकायलाच हवं. सो कुणी काही बोलू, आम्ही तर रिलॅक्स्ड अँड हॅपी आहे. करण भाऊ, आज मंत्री साहेबांनी रात्रीच्या जेवणास आमंत्रण दिलंय आणि सोबत मीटिंग पण करून घेऊ म्हणत होते. मी होकार कळवलाय. थोड्या वेळाने निघायला लागेल. शेखर हातातली फाईल करणला दाखवत. आज रात्री? पण त्यांनी तर उद्या सकाळी वेळ दिली होती ना? करण थोडा नाराजीत विचारत. हो भाऊ, पण त्यांना उद्या बाहेरगावी निघायचं म्हणत होते, म्हणून मग आजच ठरवलं. दोघांच्याही सोयीचं होतं. काय झालं भाऊ, काही चुकलं का? शेखर नकळून त्याला विचारत. काही नाही, ठीक आहे, निघू थोड्या वेळात. करण फाईल बाजूला ठेवत. ठीक आहे, येतो मी. भाऊ, ते सकाळपासून वहिनीचा 3दा फोन येऊन गेलाय. चौकशी करत होत्या तुमची. बाहेर निघालेला शेखर आठवलं तसं निरोप देत. करतो मी. करण खाली मान घालून म्हणाला तसं शेखर त्याला पाहून बाहेर निघाला. आत्ताच आले असेल घरी. काय करू, फोन करू की मेसेज? कामात असेल ती. फोन केला तरी जास्त काही बोलता येणार नाही. मला पण निघायचंय. पण नाही केला तर चिडेल पुन्हा. मीच म्हटलं होतं रात्री फोन करतो. वाट बघत असेल. कसं सांगू हिला, आज रात्री पण नाही जमणार फोन करायला. माई, आज काय आहे इतकी कसली गडबड? कुणी येणार आहे का? सकाळ सकाळी खुशी किचनमध्ये आली तसं नीलूताई आणि माईची गडबड पाहून विचारत होती. आज शनिवार असल्याने तिची सुट्टीचा दिवस होता म्हणून नेहमीसारखी सकाळची ऑफिसची गडबड नव्हती.
अगं बाई, तुला माहिती नाही ना? अगं, आज महिन्यातला शेवटचा शनिवार. प्रत्येक महिन्यात तुझ्या दादाचा मोठा जनता दरबार भरतो. या दिवशी आज बाहेर अंगणात त्यांचीच तयारी चालू आहे आणि तुमचे सरपंच दादा साहेब येतील बघ थोड्या वेळात चावडीवर. आज काही वेगळा रंग असतो त्यांचा. माई चहाचा आदान हलवत दादांची मस्करी करत म्हणाल्या, म्हणजे काय माई, मला नाही समजलं. खुशी त्यांच्या हातून आल्याचा कलबत्ता घेत कुटत काही न कळून पुन्हा विचारत, आमची आठवण काढली ना सुनीता तुम्ही? हे बघा आलेच तुमचे सरपंच साहेब. बोला, काय सेवा तक्रार तुमची? पांढरा शुभ्र सदरा परिधान करून दादा आपल्या मिशीला तावा देत हसत डायनिंग वर येऊन बसले. अगं बाई, आले का तुम्ही? कसली सेवा आणि तक्रार करू तुमच्याकडे? ऐकायला वेळ आहे का तुम्हाला? आजकाल सरपंच साहेब खूप महान झालेत. माई पण त्याला चिडवत तक्रार करत, असं म्हणता? गंभीर आहे तक्रार तुमची. या तक्रारीवर दीर्घ विचार व्हायलाच हवा. घरच्या व्यक्तीला आम्ही न्याय नाही दिला तर बाहेर लोक हसतील आम्हाला. दादा हसून माईंना पाहून, हो का? मग काय न्याय देताय आम्हाला? माई कप त्यांच्या पुढे ठेवत, आम्ही विचार करत होतो 8 दिवस छान रजा घेतो आणि कोकणात बुकिंग करतो. 4 दिवस तुमच्या माहेरी जाऊ, नंतर 4 दिवस तुम्हाला छान सागर किनारी फिरायला घेऊन जाऊ म्हणतोय. तेवढं तुमच्या तक्रारीचं निरसन होईल. काय म्हणता? दादा हसून माईंना पाहत म्हणाले. तसं खुशी आणि नीलू पण गालात हसून दोघांना पाहू लागले. काय बाई हे बोलणं तुमचं? अहो, सून आलीये तुम्हाला तिच्या समोर तरी. आणि आता आपलं कसलं बुकिंग करताय? तुमच्या लेकाला आणि सुनीला पाठवा सुट्टीवर, त्यांना गरज आहे. माई डोळ्यांनी त्यांना खुणवत, हे बरं आहे तुमचं. आम्ही तर फक्त तुमच्या तक्रारीचं निरसन करत होतो. पुन्हा आरोप नका लावू मग आमच्यावर. सुनबाई बघा हा, तुम्ही साक्षीदार आहात. आणि सुनीता आमचा लेक पण आमच्यासारखाच असणार. त्यांच्या होम मिनिस्टरांनी अजून तक्रारच केली नसेल त्यांच्याकडे. त्यांनी केली तक्रार की तेही करतीलच की त्यांचं निरसन. तेवढा बदल तर नक्कीच झालाय त्यांच्यात. काय सुनबाई? दादा निर्विकारपणे खुशीकडे पाहत म्हणाले. तशी ती खजील होऊन सर्वांना पाहून लाजून मागे परसाकडे पळून गेली. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडत असेल तर जरूर लाईक करू शकता. मित्रांनो, तुम्हाला दिवसातून 2 एपिसोड पाहायचे असतील तर जरूर जास्तीत जास्त लाईक मिळू दे आपल्या व्हिडिओला. आणि चॅनलवर तुम्ही पहिली वेळ असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ रोज पाहत राहा. धन्यवाद मंडळी.